नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 195 ते ओवी 200च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी अनुभवी साधू पुरुषांबद्दल अर्थात महानुभावांबद्दल आपल्याला सांगितलं. त्यांच्या ठिकाणी प्रगट होणारी भक्ती, चित्ताची शुद्धता, ह्या सर्वांबद्दल अत्यंत गौरवपूर्ण आणि प्रेमळ असे उद्गार भगवंतांनी काढलेले आहेत. आता भगवंत काय सांगतात बघा. भगवंत म्हणतात, हे साधू पुरुष, मग वाढतेनी प्रेमे माते भजती जे महात्मे, परी दुजेपण मनोधर्मे शिवतले नाही. हे महात्मे, हे साधू पुरुष, हे महानुभाव वाढत्या प्रेमाने माझी भक्ती करतात. ह्या वाढत्या भक्तीचं उदाहरण अनेकदा ज्ञानोबारायांनी दिलंय. ते म्हणजे ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळते आणि मिळतच राहते. नदीचं समुद्राला मिळत राहणं हे वाढतं प्रेम आहे. हे महात्मे सुद्धा भगवंत म्हणतात, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्यावर सुद्धा माझी सगुण भक्ती करत, माझ्या नामाबद्दल प्रेम अंतःकरणात धरून माझी भक्ती करतच राहतात. आणि त्यांचं माझ्यावर प्रेम करणं, माझी भक्ती करणं ह्याच्यामध्ये ते एवढे एकरूप झालेले असतात की त्यांच्या मनाला मी तू पणाचं द्वैत, दुजेपण शिवत सुद्धा नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करीती माझी सेवा, परी नवलावो तो सांगावा असे ऐक. भगवंत म्हणतात, पांडवा अर्थात अर्जुना अशा रीतीने माझ्याशी ऐक्य पावतात म्हणजे मीच होतात. खरं तर माझ्याशी ऐक्य पावणारा मीच होऊन जातो असंच भगवंत सांगतायत. परंतु असं ऐक्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा माझी सेवा करतच राहतात. आणि त्या सेवेबद्दल मी तुला काय सांगावं. पण आता मी जे सांगतो त्या सेवेचा नवलावो म्हणजे अर्थात त्या सेवेचं महात्म्य, कौतुक आता तू ऐक. भगवंत आता आपल्याला हे महात्मे भगवंताची कशा प्रकारे सेवा करतात, भगवंताची कशा प्रकारे सेवा करतायत हे भगवंतच आता आपल्याला सांगतायत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अहो माझ्या या भक्तांनी माझी सेवा म्हणून काय करायला सुरुवात केलं तर कीर्तनाचे नि नटनाचे. कीर्तन आणि नटनाचे याच्यामध्ये भगवंताच्या सेवेचे काही प्रकार आहेत. कीर्तन आहे, नामस्मरण आहे, भगवंताच्या कथेचं श्रवण आहे. त्याचबरोबर परमेश्वराच्या ज्या अनेक लीला आहेत, परमेश्वराचे जे गुण आहेत त्याचं चिंतन मनन सुद्धा आहे. माझ्या या भक्तांनी माझ्या सेवेचं स्वरूप हे अशा प्रकारे प्रगट केलं. नामस्मरण, श्रवण, नामसंकीर्तन, माझ्या लीला, माझे गुण, आणि ह्यामुळेच नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. प्रायश्चित्तांचे व्यवसाय ज्ञानोबारायांनी म्हटलेले आहे. एखादी गोष्ट आपण करावी, शरीराच्या साह्याने करावी, मनाच्या साह्याने करावी, आपली चूक आपल्या लक्षात यावी आणि मग मनाला एक प्रकारे निर्माण व्हावी. आपली चूक आपल्या लक्षात यावी आणि मग आतून असं वाटत राहावं की मला आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, त्याशिवाय माझी ही खंत दूर होणार नाही. परंतु भगवंत म्हणतात की अहो माझं कीर्तन, माझं नामस्मरण हे केल्यामुळे ह्या प्रायश्चित्ताचे व्यवसायच बंद पडतात. जे नामची नाही पापाचे ऐसे केले.
भगवंताच्या नामस्मरणामुळे, नाम संकीर्तनामुळे, त्याचे गुण, त्याच्या लीलांचं श्रवण केल्यामुळे इंद्रियांकडून, मनाकडून, बुद्धीकडून पाप होण्याची शक्यताच राहत नाही. हेच भगवंतांना या ठिकाणी सांगायचंय. इथे भगवंत नामस्मरण त्याचं जणू काही महात्म्यच आपल्याला या ठिकाणी सांगतायत. या भक्तांनी काय केलं तर यम दमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकींची खुंटिली, रहाटी आघवी. अहो, या नामसंकीर्तनामुळे काय घडलं तर यम आणि दम या दोघांनाही अवकळा आली. यम काय करतो तर यम मनोनिग्रह करतो. मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे, मनाचा निग्रह केला पाहिजे. तर दम काय करतो, दम इंद्रियांवर निग्रह आणतो. इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे, परंतु नामस्मरणामध्ये देह, वाचा, मन, बुद्धी हे सगळं रमलं. हे सगळं रमलं आणि तो नाम साधकच तीर्थरूप व्हायला लागला. तीर्थक्षेत्री आपण जातो कशासाठी? पापक्षालन व्हावं म्हणून, अंतःकरण, शरीर, मन, बुद्धी शुद्ध व्हावं म्हणून. पण हे सगळे एका नामसंकीर्तनाने होतं. एखादं कृतकर्म करावं, तमो गुणाच्या साह्याने कर्म घडावं आणि जन्म मृत्यूच्या तडाख्यात सापडावं आणि त्यामुळे यमलोकात जाणं येणं हे चालू राहावं. पण एका नामसंकीर्तनामुळे त्याला सुद्धा अवकळा आली, त्याचं जाणं येणं सुद्धा खुंटलं. हा नाम महात्म्याचा प्रताप साक्षात भगवंत, साक्षात ज्ञानोबा राय आपल्याला इथे सांगतायत. यमू म्हणे काय यमावे, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. अहो, भक्ताला माझ्या स्वरूपाचं, माझ्या सगुण रूपाचं, माझ्या नामसंकीर्तनाचं अर्थात माझ्या नामस्मरणाचं जे प्रेम लागलं ते पाहून यम म्हणतो, मी मनाचा निग्रह करावा पण मन आहेच कुठे? ते भगवंताच्या चरणी लागलं. दम म्हणतो, मी कोणत्या इंद्रियांना आवरू, कारण देहाकडनं, वाचेकडनं सर्व प्रकारे भगवंताचंच भजन पूजन व्हायला लागलं. तीर्थक्षेत्रांना सुद्धा प्रश्न पडला. तीर्थक्षेत्र म्हणतात की अहो, पाप खावं पण औषधाला देखील पाप मिळत नाही, दोष राहत नाहीत. नामामुळे सगळे दोष, सगळे पाप म्हणजे अर्थात सर्व काही कळत न कळत घडलेल्या चुका त्या सगळ्यांचं क्षालन होतं. ज्ञानोबारायांची ही ओवी अत्यंत सुंदर आहे. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणात दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. ऐसे माझेनी नाम घोषे, ऐसे माझेनी नाम घोषे, नाही करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. अहो, या नामधारकांचा प्रताप काय सांगावा. माझ्या नामाचा असा घोष करतात की त्यामुळे या विश्वामध्ये असलेली दुःख नाहीशी व्हायला लागतात. नाही करीती विश्वाची दुःखे, नुसते स्वतःचीच नाही तर विश्वाला सुद्धा सुखच देतात. विश्वातली दुःख नाहीशी व्हायला लागतात. अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले. अशा प्रकारे या विश्वामधली दुःख नाहीशी करत सर्व जगाला महासुख म्हणजे अर्थात आत्मसुखाचीच प्राप्ती करून देतो असा हा नामधारक असतो. आणि त्याच्या ठिकाणी असलेला भगवंताच्या नामाचा प्रताप, त्याच्याबद्दल भगवंत इथे सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.